आजचा पहिला प्रश्न आहे पहा, साईज ऑफ टायफॉईड बॅक्टेरिया. म्हणजे टायफॉईड या आजारासाठी कारणीभूत असणारा एक बॅक्टेरिया असतो ज्याचं नाव आहे सॅलेमिनेला टायफी. परंतु त्याचा तुम्हाला फक्त साईज विचारला तर तो आहे 1 मायक्रोमीटर टू 3 मायक्रोमीटर. ओके. त्यानंतर आहे साईज ऑफ पोलिओ व्हायरस. तर पोलिओ या आजाराचा जो व्हायरस आहे तर त्याचा साईज किती असतो तर तो असतो 28 नॅनोमीटर. त्यानंतर NCCS स्टँड फॉर, म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म सांगायचा आहे तुम्हाला की NCCS याचं फुल ॲब्रिवेशन काय असतं ते आहे नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स. त्यानंतर NCCSचं सेंटर कोणत्या शहरामध्ये आहे तर आपल्या महाराष्ट्रातल्या पुणे. त्यानंतर NCCSचं कार्य वर्क काय आहे, रिसर्च इन द फील्ड ऑफ सेल सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे जे पेशीविज्ञान आहे आणि जैवतंत्रज्ञान तर यांच्या ज्या फील्ड आहेत त्या फील्डमध्ये संशोधन करण्याचं कार्य. सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ सेल, म्हणजे पेशीचा अभ्यास करणारी विज्ञानातील शाखा कोणती तर ती आहे सायटोलॉजी. त्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल विचारलेले आहेत युनिसेल्युलर मायक्रोब्स, म्हणजे एक पेशीय सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीवांचे तसे 5 प्रकार आहेत, परंतु बॅक्टेरिया आणि व्हायरस हे कोणते असतात, युनिसेल्युलर मायक्रोब्स असतात. ऑर्गेनेल्स फाउंड इन प्रोकॅरियोटिक सेल, मग प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे आधी केंद्रकी पेशी, यामध्ये कोणते कोणते पेशीची अंगके असतात त्यामध्ये आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे प्रद्रव्य पटल, सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य आणि न्यूक्लिओइड. मीडियम फॉर ग्रोथ ऑफ मायक्रोब्स, मग मायक्रोब्सची चांगली वाढ होण्यासाठी कोणतं माध्यम लागतं तर मायक्रोब्स कुठं वाढतात, सॉईल, वॉटर आणि डिकेईंग मॅटर, म्हणजे जे विघटनशील पदार्थ असतात त्यांच्यामध्ये. त्यानंतर मायक्रोब्सच्या वाढीसाठी टेम्परेचरची रेंज कोणती आहे ज्या तापमानामध्ये त्यांची चांगली वाढ होऊ शकते तर ते आहे 25 to 37 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर अल्गीचं न्यूट्रिशन काय आहे तर अल्गीसारखे मायक्रोब्स आहेत मल्टीसेल्युलर, तर त्यांच्यासाठी काय लागेल, क्लोरोफिल आणि ऑक्सिजन. ॲटमॉस्फिअर नीडेड फॉर ग्रोथ ऑफ मायक्रोब्स, सूक्ष्मजीवांची चांगली वाढ होण्यासाठी आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर कसं पाहिजे, मॉइस्ट म्हणजे ओलसर पाहिजे, ह्युमिड म्हणजे आर्द्रता आणि वार्म म्हणजे थोडंसं उबदार. त्यानंतर विचारले 5 टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, तर ते आहेत अल्गी, फंगी, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया आणि व्हायरस. पैकी अल्गी, फंगी आणि प्रोटोझोआ हे कसे आहेत, मल्टीसेल्युलर मायक्रोब्स आहेत आणि बॅक्टेरिया आणि व्हायरसेस कसे आहेत, युनिसेल्युलर मायक्रोब्स. त्यानंतर जे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात, अझॅटोबॅक्टर, रायझोबियम, नॉस्टॉक, ॲनाबिना, तर यांच्यासारखे जे नायट्रोजनचं फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया आहेत हे कुठं असतात ते असतात पहा रूट नूडल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. तर जे लेग्युमिनस प्लांट्स असतात कडधान्यवाले त्यांच्या गाठीच्या मुळाच्या गाठीशी असतात. फंक्शन ऑफ नायट्रोजिनियस कंपाऊंड फॉर प्लांट्स अँड क्रॉप्स, मग वनस्पतीला नत्राचा पुरवठा कशासाठी लागतो तर पहिला फायदा म्हणजे काय, इन्क्रीज द सॉईल फर्टिलिटी, म्हणजे जमिनीची काय वाढते, सुपीकता, आणि इन्क्रीज द प्रोटीन कंटेंट, आणि ज्या पीक आपण त्यामध्ये घेतो त्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवायचं असेल तर तिथं कशाची गरज असेल, नायट्रोजनची. व्हॉट इज फर्मंटेशन, मग किण्वन प्रक्रिया काय आहे तर पहा कन्व्हर्जन ऑफ वन टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड टू अनदर टाईप यूजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे सूक्ष्मजीवांच्या साहाय्यानं आपण एका प्रकारच्या कार्बन कंपाऊंडचं रूपांतर जर दुसऱ्या प्रकारच्या कार्बन कंपाऊंडमध्ये करत असू तर ती प्रोसेस कोणती असेल, फर्मंटेशन. विच गॅस रिलीज ड्युरिंग फर्मंटेशन, म्हणजे फर्मंटेशन प्रोसेसच्या दरम्यान कोणता वायू बाहेर पडतो, तो कोणता वायू बाहेर पडतो, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. फर्मंटेशन युजफुल इन मेकिंग, आता वापर काय काय फर्मंटेशनचा तर पहा मिल्क म्हणजे दुधापासून काय तयार करतो आपण, योगर्ट म्हणजे दही. ग्रेन अँड फ्रूट्सपासून काय तयार केलं जातं,
अल्कोहोल. ब्रेड फ्रॉम फ्लोअर, पिठापासून काय तयार केल्या जातात? ब्रेड्स. आणि त्यानंतर ॲसिटिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, व्हायटामिन्स आणि अँटीबायोटिक्स या सर्वांच्या निर्मितीमध्ये सुद्धा कोणती प्रोसेस यूज केल्या जाते? फर्मेंटेशन. मेडिसिन विच डिस्ट्रॉय पॅथोजन अँड रिटार्ड द ग्रोथ ऑफ पॅथोजन. मग जी औषधे रोगजंतूला डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करतात आणि जी रोगजंतूची होणारी वाढ आहे ते थांबवतात, रिटार्ड करतात, तर त्यांना काय म्हणायचं? तर ते कोण असतात? अँटीबायोटिक्स. शेवटचा प्रश्न आहे, विच डिसीज आर इन कंट्रोल ड्युटी अँटीबायोटिक्स. म्हणजे प्रतिजैविकामुळे कोणते रोग आटोक्यात आले आहेत? तर त्यामध्ये पहिला आहे TB. TB म्हणजेच काय? ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग. दुसरा आहे टायफॉईड आणि तिसरा आहे कॉलरा. तर हे जे आजार आहेत हे अँटीबायोटिक्समुळे काय झालेलं आहे? कंट्रोलमध्ये आलेले आहेत. ठीक आहे.